नमस्कार, मैं अतुल जैन हिंदी न्यूज़ चैनल नेता नहीं 24/7 चैनल में आप सबका हार्दिक स्वागत करता हूं। जैसे मैं हमेशा कहता हूं कि सचमुच हमारे देश में पार्टियां तो बहुत सारी है, पार्टियों की कोई कमी नहीं है, लेकिन पिछले कई सालों से जब हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाला साहब ठाकरे का नाम आता है तो हमें शिवसेना सबसे आगे नज़र आती है। चुनाव में अगर कुछ हो और चुनाव के जो समय के दौरान जो पार्टियां होती हैं अपना अपना प्रचार के लिए जब निकलती हैं, तो जब शिवसेना जब प्रचार के लिए बाहर निकलती है ना, तो उसका माहौल कुछ अलग होता है। और जब बाला साहब बोलते थे उनको सुनने के लिए तो पूरा जनसागर उमड़ता था। और जैसे कि मैंने कहा कि उनकी एक अलग एक प्रक्रिया थी कि पार्टी को कैसे चलाया जाए, पार्टियों को लोगों तक कैसे लोगों की सेवा की जाए। सचमुच बहुत बड़ी बात है, ये और कोई नहीं सोच सकता, सिर्फ बाला साहब सोच सकते थे। तो जिन्होंने जो स्थापना की थी घटक प्रमुख से लेके उप शाखा प्रमुख, शाखा प्रमुख, तो आज इसी तरह एक शाखा प्रमुख से हम बात करना चाहेंगे कि हमारे साथ नरेश सावंत जी हैं। पिछले कई सालों से उनको मैं जानता हूँ। वो यहाँ पे शाखा प्रमुख है, वार्ड क्रमांक 83 शिवसेना का जो वार्ड है। तो बाला साहब की एक बहुत बड़ी बात है कि लोग अगर न्याय मांगने जाए तो कहाँ जाए, तो शिवसेना की शाखा। इस महाराष्ट्र राज्य में शिवसेना की कई शाखाएं हैं, जो छोटी छोटी भी शाखाएं होती है तो लोगों को एक समाधान मिलता है कि हाँ मेरे यहाँ पे शाखा है, मैं वहाँ पे जाऊँगा तो मुझे न्याय मिलेगा। ऐसा और कोई पार्टी में नहीं है, पार्टी के नेता को ढूंढना पड़ता है। तो शिवसेना का शाखा प्रमुख कहीं भी अवेलेबल हो जाता है। और इस शाखा प्रमुख की मैं बात करूँ ना, तो इस जो पद में एक अलग ही रुतबा है कि शाखा प्रमुख कहे तो एक राजा जैसे होता है वैसे राजा होता है, लेकिन वो राजा कैसे होना चाहिए वो भी बड़ी बात होती है। जैसे नरेश सावंत जी है, पिछले कई सालों से जब लोगों की सेवा करते हैं ना, तो लोगों के साथ बात करने का एक तरीका, लोगों के लिए आधी आधी रात को भी अगर पुलिस स्टेशन जाना पड़े, महानगर पालिका जाना पड़े, किसी को पानी की समस्या हो, टॉयलेट की समस्या हो, तो किस तरह सुलझाई जाए, ये सबसे बड़ी बात है। तो वो शाखा प्रमुख पद का एक वैल्यू और रुतबा रह सकता है, और उसी रुतबे को नरेश सावंत जी ने टिकाया था। नरेश सावंत जी, आज जेव्हा गेली अनेक वर्ष बाळासाहेबांची जी शिवसेना स्थापन झालेली, त्यात तुम्ही अनेक वर्ष काम करताना अनेक विरोधी पक्षांबरोबर तुम्ही लढलात आणि न्याय मागताना न्याय मागायला गेलात, लोकांना न्याय दिला। तर आज ज्या पद्धतीने तुम्ही बघताय की आज कुठेतरी मनात खंत होते आणि तुम्ही आज नाराज होऊन शिंदे गटात जाताय, कधी विचारही केला नसेल की असं कधी मला करावं लागेल, पण आज तुम्ही या शिंदे गटात प्रवेश करताय। जुनी शिवसेना ही तुमच्या तोंडातून कशी होती आणि आज त्याच शिवसेनेबद्दल बाळासाहेबांचे जे आदेश आणि विचार एका शब्दावर धावून जायचं आणि शिवसेना काय असते ही लोकांना दाखवून द्यायचं, काय मनात वेदना होत आहे किंवा काय वाटते? वेदना तर भरपूर होत आहेत, मन भरून आलं आहे। कारण 1966मध्ये शिवसेनेचा जन्म झाला आहे आणि त्याच वर्षामध्ये माझाही जन्म झाला आहे। मला सेवा करण्याचा म्हणजे शिवसेना ती जन्म झाली, मला असं वाटतं की देवाने त्यासाठीच पाठवलं होतं। पण आमचे वडील कांता सावंत हे चकालत एक नामचिन्ह नाव होतं आणि शिवसेनेचं कार्य करत आहेत। त्यानंतर मग आमचे भाऊ व आमचे गुरु, माझे गुरु सुभाष कांता सावंत, ते अगोदरपासून म्हणजे त्यांच्या शालेय जीवनापासून शिवसेनेत होता। रिक्षाच्या स्टँडवर ते त्यांचा राजकारण सुरू झाला आणि असं करता करता त्यांनी संपूर्ण असं त्यांचं आयुष्य त्या शिवसेनेसाठी घालवलं। ते बघता बघता मी प्रेरित झालो आणि आमचा गणपती उत्सव आहे, त्या उत्सवाला तुम्ही यायचे आणि तिथूनच आमचं सुद्धा शिवसेना पुरस्कृत असं आहे, ते पुरस्कृत आहे। आणि असा कार्यकाळ आमचा पुढे पुढे चालत झाला। साहेब मग सावंत साहेब मग उपशाखा प्रमुख होते, त्यानंतर ते असं पुढे पुढे जाऊन त्यांच्या कार्याने रमेश मोरे साहेब जे आमचे तेव्हा साहेबांचे गुरु होते, त्यांनी त्यांना तिकीट कुठली काय परिस्थिती दिली ते आम्हाला माहिती आहे। तेव्हा आमची काय परिस्थिती होती, साहेब रिक्षावर जायचे, रिक्षा चालक होते। रिक्षा चालक असताना त्यांनी आमचं आठ भावंडाचं कुटुंबाचं आमचं पालन केलं। आपण सुभाष कांता साहेबांचं नाव घेत आहे, सगळ्यात मोठे घरात त्यांच्यापेक्षा एक मोठा भाऊ होता आमचा, ते आता हयात नाही ते, पण संपूर्ण रोल साहेबांनी असं हे केला। बहिणीचं लग्नापासून ते संपूर्ण हे आणि करता करता असं आमचा परिवार पुढे चालला आणि शिवसैनिक आम्ही मुळापासून आमच्या रक्तात भिनभिनलेलं आहे। त्यामुळे साहेबांनी कार्य करत करत लोकांचं मन जिंकलं सावंत साहेबांनी।
त्यानंतर मोरे साहेबांनी त्यांचा रेकमेंड करून तिकडे 1992मध्ये त्यांना तिकीट दिली आणि ती पण तिकीट एकदम अटीतटीने भेटली आणि आमच्याकडे तेव्हा काहीच नव्हतं. साहेबांनी ती हिंमत करून आणि आम्ही आमच्या फॅमिलीने आणि त्यांच्या मित्रमंडळांनी संपूर्ण एक हा काँग्रेसचा बाली किल्ला होता इथे. काँग्रेस भगवंतराव पाटील साहेब तेव्हा होते. तर साहेबांनी ती डेअरिंग करून जो कार्य केला आणि मला आम्ही लहान होतो पण आम्ही त्या याच्यात प्रवाहात जात होतो आणि साहेबांनी डेअरिंग करून तो पहिली 92ला त्यांनी पहिली इथे शिवसेनेचा भगवा रोवला आणि तो आजपर्यंत असंच इथे डवळांनी साहेब 3 वेळा इथे नगरसेवक झाले, वहिनी झाल्या आमच्या. त्यानंतर पक्षाने भरपूर दिला आम्हाला, भरपूर म्हणजे भरपूर दिला. त्यानंतर मलाही शाखा प्रमुख साहेबांनी रेकमेंड माझ्या कार्यावर आमचे आमदार व विभाग प्रमुख ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं आहे. खरोखर त्यांचं आम्ही ऋणी आहे आणि कधीही त्यांना विसरू शकत नाही आम्ही, कारण ते आमच्या इथे मनात आहे. पण कुठेतरी खंत असताना साहेबांचं आम्ही जेव्हा वावरत होतो विभागात, पार्ला विधानसभा संघटक झाल्यानंतर साहेबांचं एकदम खच्चीकरण करण्यात आलं. कारण ज्या शाखेत तिकडे मिटिंग व्हायच्या त्या मिटिंगनंतर बाहेर यांचे कॉमेंट्स होते, चांडाल चौकडी काही हे साहेबांनी कालच्या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. त्या अक्षरशः पण नरेशजी, तुम्ही शाखा प्रमुख आहात, तुम्हाला जबाबदारी मी विचारू शकीन की चांडाळ चौकडी जी विषय मांडताय, एक तर संदीप नाईकचं नाव आलं, अजून कोण आहेत जे त्रास देत आहेत साहेबांना आणि तुम्हाला? आहेत, भरपूर आहेत. थोडं सांगण्यास आपल्याला काय प्रॉब्लेम होईल का? असा नाही, असा प्रॉब्लेम होण्यासारखा काहीच नाही. ते सावंत साहेबांनी काल संपूर्ण स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर मला 2017मध्ये ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांनी बोलून मला तिकीट दिली जबाबदारी, कारण माझ्या कामाचा मेरिट त्यांनी बघितलं आणि मी निस्वार्थी सेवा करतो. मी लोकांची निस्वार्थी, माझ्या शाखेची जी माझे पदाधिकारी आहे त्यांच्या जीवावर मी ती निवडणूक लढवली. पण काही कारणास्तव तिथे 200-300 मतासाठी आमची सीट 4 वेळा गेली तिकडे. ते कुठेतरी खंत लागला मला, जेव्हा अक्षरशः माझे कार्यकर्ता रडले आणि साहेब बोलतो आपण संपलं. पण मी त्यांना हिंमत दिली, बोललो नाही, आपण हारलो तरी मनाने नाही हारलो आहे. आपला लोकांचं एक नातं आहे, लोकांबरोबर कार्य करायचं आहे, त्यासाठी तुम्ही उभे राहा. त्याच रात्री ज्या दिवशी रिझल्ट लागला त्याच रात्री मी त्यांना कार्यकर्त्यांना उभं केलं आणि बोललो आजपासून काम सुरू. मी कुठेही कचलो नाही, कुठेही नाही. हारची बाळासाहेबांचे विचारच होते 80% समाजकारण आणि 20% राजकारण. कुठेही खचलो नाही, काय नाही. परब साहेबांनी बोलून मला व्यवस्थित समजवलं आणि त्यानंतर मी कार्याला परत सुरुवात केली आणि नंतर परत दुसऱ्यांदा मला शाखाप्रमुख बनवलं साहेबांनी. साहेबांचे मी बोलतो ना, मी कधीच ऋण हे करू शकत नाही. पण कुठेतरी मनाला वेदना होत्या. साहेबांचा प्रत्येक वेळी इन्सल्ट होत होता, प्रत्येक वेळी. म्हणजे खालच्या तराला, म्हणजे त्या माणसाने संघटनेसाठी एवढं दिलं, एवढं सगळं केलं, त्यानंतर तुम्ही काल आलेले. म्हणजे एकदम खालच्या थराला जाऊन तुम्ही त्यांचे कॉमेंट्स करतो. मी त्याचा भाऊ आहे, रक्ताचा भाऊ आहे, मी ते ऐकू शकलो नाही. आणि खरोखर एक वेदना होत होती, साहेबांना पण वेदना होत होती. पण कसं आहे, आम्ही आमची नाळ जुळलेली होती शिवसेनेची. त्यानंतर साहेबांनी विचार केला की असं असं करायचं आपल्याला, कारण आपल्याला लोकांकडे कामं करायची आहेत. कारण माझा जो विभाग आहे तो 2 विभागामध्ये डिवाईड झालेला आहे. एक तर अंधेरी विधानसभा, एक पार्ला विधानसभा. तर पार्ला विधानसभेला आपल्याला काही फंड नसल्यामुळे आपण तिकडे कामच करू शकत नव्हतो. लोकांकडे जाणार कसं आपण? तो बहुत बड़ी बात है कि जब शिवसेना की स्थापना हुई 1966 में, उस टाइम पे उनका नरेश जी का जन्म हुआ था. उसके बाद उन्होंने कहा कि हमारे घर से ये प्रेरणा मिली थी कि बाला साहब के विचार लेके हम आगे जाएंगे. बहुत बड़ी बात है. कांग्रेस की सत्ता थी, जब भी देखो कांग्रेस बहुत आगे चल रही थी, हर एक पार्टियों में कांग्रेस नंबर 1 पे थी. नगर सेवक का चुनाव भी जीतना बहुत बड़ी बात थी. लेकिन इस समय इनके हाथ में भगवा झंडा लेकर जब निकलना प्रचार के लिए, और 1992 में जब यहाँ पे भगवा सुभाष सावंत जी के माध्यम से लहराया गया, कभी पीछे मुड़ के नहीं देखा. 4 टर्म उनके घर में नगर सेवक पद रहा, लेकिन लोगों की सेवा अविरत तरीके से चलती रही, आज भी चलती रही. लेकिन आइए जानते आगे उनके साथ क्या हुआ. नरेशजी, तुम्ही मला सांगा की आवर्जून तुम्हाला मी वरचं नाही विचारणार, पण सगळं खालचंच विचारणार. अनिल परब साहेबांचं नाव जेव्हा येतं ना, तेव्हा मी सुद्धा फार जवळून त्यांना पाहिलेलं आहे की अक्षरशः कौतुक करावं तितकं त्या माणसाचं कमी आहे. की ज्या माणसाला विभाग प्रमुख म्हणून एवढं मोठं पद आहे, इतका मोठा विभाग आहे, या विभागात काम करताना बारीक बारीक गोष्टीचं लक्ष ठेवणं, निवडणुकीमध्ये निवडणूक कशी जिंकायची ह्याची रणनीती ते आखायचे, आणि तुम्ही त्यांच्यावर काम केलेलं आहे. कसं वाटत होतं? कारण की ते एवढं बारीक लक्ष देऊन तुमच्यासोबत सुद्धा विचारपूस करायची. नाही, खरोखर साहेबांचं कौतुक करणार तेवढं कमी आहे. कारण साहेबांनी आम्हाला लहान भावासारखा प्रेम दिला
आणि खरोखर आज खूप दुःख होतं मनाला खूप दुःख होतं की साहेबांचा आशीर्वाद, परब साहेबांचा आशीर्वाद आमच्या दोघा भावांच्या पाठी असताना त्यांच्यावर भरपूर काय हे झालं होतं की तुम्ही सावंत भावंडांना ये दुख सही बात है। ये मन से क्यों होता है कि पिछले कई सालों से अगर तुम्हारा नाता जुड़ा होगा किसी इंसान के साथ, तो वो अगर आज टूटने वाला है, आज के बाद वो नहीं मिलने वाले। अनिल परब साहब आपके आज के बाद इनके साथ नहीं रहेंगे तो वेदना तो जरूर होगी, वही नरेश जी कह रहे हैं। नहीं रहेंगे, ऐसा नहीं। परब साहब जब भी कुछ भी काम होगा तो हम दोनों भाई हम उनके लिए रहेंगे, मगर बहुत दुख होता है। पार्टी में निरंतर काम करते समय एक निर्णय लेना, मैंने कल भी कहा था, जैसे सट्टा खेलने जैसी बात है। अभी यहाँ शिंदेगढ़ में जाके उनका क्या होगा, ये सबसे बड़ा सवाल है। कैसे न्याय मिल पाएगा उनको, लोग उनके साथ तो हैं, उसमें कोई शंका नहीं है, क्योंकि उनका काम बोलता है। तो नरेश जी, आज तुम्ही रडू नका, कारण शेवटी तुम्हाला दुःख होणं हे साहजिक आहे, पण शेवटी आता तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे। शिवसेना हाच पक्ष एक ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून त्याला मान्यता देण्यात आलेली आहे, पण धनुष्यबाण हे सोबत राहणार आहे। कसं वाटतं, लढावं लागणार आहे समोर मशाल आणि धनुष्य? आम्ही आमच्या पक्षाला कुठे डॅमेज करणार नाही किंवा मी माझ्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला बोललो नाही। मी एकटाच तिकडून निघून आलो। मी कुठल्याही पदाधिकाऱ्याला किंवा कोणालाही सांगितलं नाही। मी सोबत उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, त्यांच्या प्रतिक्रिया काही आहेत तेव्हा तुमच्यासोबत यायला तयार आहेत किंवा कसं काय? तर अजूनपर्यंत मी कोणाबरोबर बोललो नाही, कारण मला माझ्या पक्षाला डॅमेज नाही करायचं, कारण मी त्यांना फुलासारखं जपलं आहे। मी काम करीन, बाळासाहेबांचे विचार करून काम करीन। सावंतसाहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। एकनाथ शिंदे साहेब आहेच, त्यांनी जे आम्हाला जी ताकद दिली आहे त्या ताकदीच्या अनुसार आम्ही तिकडे काम करू, लोकांची सेवा करू आणि माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ। आज तुम्ही त्या शिंदे गटात गेलेले आहेत, पण मी कालपासून बघतोय की अनेक ठिकाणी जेबीनगरसारख्या विभागात सुद्धा काल साहेबांचा सत्कार झाला, आपण सगळे होतात। पण कुठेतरी असं वाटतंय की इकडची जी जनता आहे ती म्हणजे माझा सरळ सांगायचं आहे की उद्धव गटाला हा मोठा फटका पडणार आहे। जे बाळासाहेबांची जे बाळासाहेबांनी स्थापना केली होती शिवसेनेची, ती आज भले एकनाथ शिंदे साहेबांकडे जर असली तरी चकाला ह्याचा मोठं नुकसान या उद्धव गटाला होणार, कारण की ज्या पद्धतीने आपली सेवा अविरतपणे चाललेली आहे, लोक तुमच्या सोबत आहेत। लोकांचं प्रेम आहे, शिवसेनेवर प्रेम आहे। शिवसेना हा नाव तिथे पण आहे आणि इथे पण आहे, त्यामुळे आम्हाला एक समाधान आहे की बाळासाहेबांचं नाव आणि बाळासाहेबांचा विचार आणि त्यांचा आशीर्वाद, बाळासाहेबांचा आशीर्वाद मी जवळून घेतला आहे। त्यांनी संपूर्ण हात माझ्या डोक्यावर ठेवलेला आहे, असा माझा फोटो पण आहे त्यांच्याबरोबर। त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा जे पण आमचे विचार आहेत ते आम्ही पुढे घेऊन जाऊ। आम्ही उद्धव साहेबांचा मान तसंच ठेवू, आदित्य साहेबांचा मान आमच्या मनामध्ये, आमच्या घरात आहे ते। आपण बघतो की नेहमी जेव्हा गणेशोत्सवाच्या काळामध्ये उद्धव साहेब येणार हे प्रत्येक वर्षीचं ठरलेलं, आणि त्या पद्धतीने तुमची जी तयारी चालायची की साहेब येत आहेत आणि ज्या पद्धतीने प्रोटेक्शन वगैरे लागायचं, ज्या पद्धतीने तयारी असायची, आता कुठेतरी उद्धव साहेब येणार की नाही, कसं? कारण का शेवटी तुम्ही शाखा प्रमुख आणि मुख्यत्वे गणेशोत्सवाचे मुख्य पदाधिकारी म्हणून तुम्ही जबाबदार तिथे आहात। तिथे देवाकडे काही राजकारण नसतं। साहेब आले तर आम्ही स्वागत मनापासून करू, असं काहीच नाही। पण आता शिंदे साहेबांसोबत तयारी सुरू केलेली आहे? हो, कामाची सुरुवात झालेली आहे आणि लोकांपर्यंत आम्ही बाळासाहेबांचा विचार हे घेऊन जाऊ। तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने आमचे लाडके मित्र नरेश सावंतजी यांना गेली अनेक वर्ष मी त्यांना ओळखतो, तर ज्या पद्धतीने त्यांचे कार्य होते, बघा शिस्त, बघा माणसाची शिस्त चेहऱ्यावरनं कळते की कशा पद्धतीने लोकांशी बोलावं, वागावं, हे त्यांच्या घराची शिकवण त्यांना मिळालेली होती। आणि ज्या पद्धतीने या चकाल्याला आज मी सरळ आरोप करेन की उद्धव गटाने खरोखर हरवलेलं आहे, कारण का ज्या पद्धतीने चकालामध्ये शिवसेनेचं नाव या सावंत परिवाराने, सुभाषकांत सावंत यांनी त्यांच्या परिवाराने आणि त्यांच्या सहकार्याने आणलं होतं, ते कुठेतरी आता खचणार आहे आणि त्याचे 2 गट पडणार आहे। किती जरी म्हटलं उद्या की नाही उद्धव गटाला त्या शिवसेनेला खूप प्रेम आहे, पण कुठेतरी लोक एक प्रेमाच्या पोटी एकमेकांशी जुळलेले असतात, एवढं मात्र अनिल परब साहेबांना सुद्धा आज जाणून घ्यावं लागेल। कारण का अनिल परब साहेबांनी फार खालच्या लेवलला, जमिनीच्या लेवलला काम केलेलं व्यक्तिमत्व होतं। आणि मला आजही तो प्रश्न माझ्या मनातून जात नाही की अनिल परब साहेब ह्यांना म्हणवू शकले नाही किंवा यांचे प्रश्न जे होते, जेव्हा त्रास होत होता ते सोडवू शकले नाहीत।
ठीक आहे, आता जे काय झालेलं आहे ते झालं आहे. शिंदे गटात सुभाषकांता सावंत आणि त्यांच्या सर्व मंडळींनी प्रवेश केलेला आहे. त्यांच्या कामाला आता इथून सुरुवात होते आहे. बघूया ह्याच्यापुढे त्यांना या विभागाची साथ तर मिळणारच आहे, पण कसं काम होतं आहे आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. अतुल जैन, हिंदी न्यूज चॅनल, नेता 24/7. थँक्यू.